हा व्हिडिओ 4 दिवसापूर्वी शिरूर लोकसभेची एक आढावा विश्लेषण बैठक माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुलदादा कुल योगेश अण्णा टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली। या ठिकाणी शिरूर लोकसभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्याचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, बूथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या, मागणी केलेली, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या। तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला। कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये। गेल्या 10 वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी, भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी, त्याचं संघटन मोठं व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक 10 वर्ष झालं संघर्ष करतोय। आम्ही अनेक आंदोलनं केली, रास्तारोको केले, वेळप्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात गुन्हे पण दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही 10 वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो। सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं। पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं। मग अजितदादाला घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जर आज आपण घड्याळाला मत मागतोय, उद्या त्यांच्या विरोधात लढायचं म्हणलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। त्यामुळे ती भावना आम्ही व्यक्त केली होती।